सहकार आयुक्त आणि निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्याची जेवढी कार्यालय आहेत मित्रांनो, तिथं जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करणं गरजेचं आहे। ही माहिती फक्त मीच तुम्हाला देतोय, इतर कुठेही पाहायला भेटणार नाही। त्याच्या अगोदर हे पाहणं खूप महत्त्वाचं गरजेचं आहे मित्रांनो। त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा। पहिला पॉईंट महत्त्वाचा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरायच्या अगोदर आपण पाहणार आहोत तो म्हणजे आरक्षणाबद्दल। महिलांसाठी मित्रांनो आरक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला माहिती असतं नॉन क्रिमिनल लागतं, परंतु कोणासाठी लागणार आहे आणि कोणासाठी नाही लागणार त्याची माहिती पाहूयात। या ठिकाणी काय लिहिलंय, महिलांसाठी आरक्षित पदांकरता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असल्याबाबत तसेच नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणं आवश्यक आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो कुणाला वगळून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील महिला वगळून। परंतु मित्रांनो 2023ला आपल्याला माहिती असेल शासनाने एक GR काढला होता। अजून याच्यामध्ये जे खुल्या प्रवर्गातील महिला आहेत मित्रांनो त्यांनाही नॉन क्रिमिनलची आता गरज नाही, ती अट रद्द करण्यात आलेली आहे। या ठिकाणी त्यांनी लिहिलेले तर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी मित्रांनो नॉन क्रिमिनल लागणार नाही। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुल्या प्रवर्गातील महिला वगळून मित्रांनो या ठिकाणी जे आहेत त्यांना नॉन क्रिमिनलची अट रद्द आहे, त्यांना नॉन क्रिमिनल लागणार नाही, हे लक्षात राहून द्यायचं आहे की मित्रांनो जे कॅटेगरीमधील बाकीचे उमेदवार आहेत त्यांना सर्वांना नॉन क्रिमिनल लागेल, याची गोष्ट लक्षात राहू द्या। त्यानंतर वयामध्ये अजून एक महत्त्वाची अट या ठिकाणी आहे मित्रांनो, ती म्हणजे 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी वय आहे, 18 ते 43 वर्ष राखीव प्रवर्गासाठी आहे। परंतु मित्रांनो 2 वर्षाची सूट तुम्हाला दिलेली आहे। या ठिकाणी जो डिसेंबरमध्ये GR प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार जाहिराती जेवढ्या पण आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होतील त्यामध्ये तुम्हाला 2 वर्षाची अट मित्रांनो जी आहे ती स्थितील करण्यात आलेली आहे, अजून वाढवून दिलेली आहे। म्हणजेच तुमचं 18 ते या ठिकाणी मित्रांनो 40 खुल्या प्रवर्गासाठी वय होईल आणि 18 ते 45 मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी वय असेल, लक्षात घ्या, हे एक लक्षात राहून द्यायचं आहे। आता मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता, जसं की मित्रांनो सहकारी अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांसाठी पदवी मागितलेली आहे तुमची, तर मग तुमची पदवी कुठपर्यंत कंप्लीट झाली पाहिजे, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास मित्रांनो तुमची शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात राहू द्या। त्याच्यानंतर महत्त्वाचं मित्रांनो अजून एक आहे ते म्हणजे आता तुम्हाला अर्ज किती करता येतील, अर्ज किती करायचे, कसे करायचे त्याबद्दलची माहिती दिली आहे पहा। या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये प्रस्तुत परीक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एकाच संवर्गातील पदासाठी कोणत्याही एकाच विभागामध्ये अर्ज सादर करता येईल। सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी। तर पहा मित्रांनो इथे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो, पदनिहाय जागा दिलेल्या आहेत पहा या ठिकाणी। तर आता जसं की या ठिकाणी पुणे विभाग आहे मित्रांनो, तर पुणे विभागामध्ये जसं की वरिष्ठ लिपिक हे पद आहे, तर याच विभागामध्ये तुम्ही वरिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज केला तर आता मुंबई विभागामध्ये त्याच पदासाठी म्हणजे वरिष्ठ लिपिकसाठी तुम्ही अर्ज करू शकता का, तर नाही। मग या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की राज्यामध्ये एकाच वेळी संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी एका पदासाठी मित्रांनो परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार आहे, तर एका संवर्गातील पदासाठी कोणत्याही एकाच विभागामध्ये तुम्हाला अर्ज सादर करता येईल। तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हा तुमच्या लक्षात राहू द्या अर्ज करण्याच्या अगोदर। तर मित्रांनो हे एक महत्त्वाचं राहू द्या। त्याच्यानंतर आता तुमचं एक्झाम सेंटर पहा कसं येणार आहे। तर जिल्हा निवड तुम्ही मित्रांनो फॉर्म भरताना 3 प्रेफरन्स दिले, तर अर्जामध्ये दिलेल्या कायमस्वरूपी रहिवाशीच्या पत्त्याच्या आधारे संबंधित महसूल मुख्यालयाच्या जिल्हा केंद्रावर किंवा नजीकच्या जिल्हा केंद्रावरती प्रवेश देण्यात येईल, याबाबत शासनाने त्यावेळी धोरण निर्णय अंतिम मान्यता येतील। तुम्ही जो परमनंट ॲड्रेस मित्रांनो फॉर्म भरताना टाकणार आहेत परमनंट ॲड्रेस, तर कायमस्वरूपी रहिवाशी पत्त्याच्या आधारे मित्रांनो तुमचं मुख्यालय जे आहे त्या जिल्हा केंद्रावरती येणार आहे। अर्ज भरताना तुम्हाला काही तांत्रिक मुद्दे उपस्थित झाले, मी आता अर्ज कसा भरायचा तो सांगणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, बरेच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतात, तलाठी अर्ज भरताना येतोय, वनरक्षकासाठीचे आलेत, तर त्यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। TCSचे असं या ठिकाणी जाहिरातीमध्ये म्हटलेलं आहे। वर्किंग आवर्स हेल्प डेस्कचे किती असतील मित्रांनो, 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। तर या काळामध्ये तुम्हाला मित्रांनो टेक्निकल प्रॉब्लेमसाठी संपर्क साधायचा आहे। तर आता डिटेलमध्ये आपण बघूयात ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, स्टेप बाय स्टेप त्याची सर्व माहिती। त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला जर आता सध्याच्या ह्या सहकार विभागाच्या पदभरतीसाठी पुस्तक हवं असेल, जसं की लिपिक असेल किंवा टंकलेखक असेल या पदांसाठी, तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी मित्रांनो लिपिक टंकलेखक भरती 85 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेले, ज्यामध्ये 8500 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत। यामध्ये मित्रांनो 2012 ते 2022 पर्यंतच्या लिपिक टंकलेखक, वरिष्ठ सहाय्यक लिपिक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ सहाय्यक ही सर्व प्रश्न देण्यात आलेली आहेत मित्रांनो। तर जिल्हा परिषद भरतीच्या किंवा इतर सर्व मित्रांनो जी पदभरती आहे त्या अनुषंगाने उपयुक्त पुस्तक आहे। त्याचबरोबर सध्याची TCSनी तुमची परीक्षा घेत आहे सहकार विभागाची, तर TCS 39 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे 2022 व 2023 पर्यंत। तर स्मार्ट
स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं मित्रांनो संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे देखील पुस्तक आहे. TCS IBPS पॅटर्नद्वारे बनवलेलं आहे. फक्त एकच जो टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यावरती स्पेशल मित्रांनो फास्ट रिव्हिजनसाठी पुस्तक आहे. संपूर्ण सरळ सेवा भरतीसाठी ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये ही पुस्तकं महाराष्ट्रामध्ये पाहता येतील. तर मित्रांनो आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईट जी आहे सहाय्यक आयुक्त सहकार आयुक्त.महाराष्ट्र.gov.in या वेब संकेतस्थळावर यायचं आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा jobguru.mh.com वरती तुम्हाला पाहायला भेटेल. तर इथं आल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंक मित्रांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर TCSची लिंक जी आहे ओपन होईल. पहा अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता 21 जुलैपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. या ठिकाणी देखील हेल्प डेस्कसाठी मित्रांनो तुम्हाला नंबर त्यांनी दिलेले आहेत. खाली पाहू शकता या ठिकाणी काय टेक्निकल प्रॉब्लेम आला तर कॉल करायचा मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर आता तुम्हाला सर्वात अगोदर मित्रांनो काय करायचं आहे, रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या अगोदर तुम्ही इतर परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते वेगळं असेल, परंतु तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर तुमचं आता नाव पहिलं नाव टाकायचं आहे. या ठिकाणी पहिलं नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे. मिडल नेम म्हणजे तुमचं जे मधलं नाव आहे वडिलांचं असेल किंवा तुम्ही आईचं नाव लावत असाल तर मिडल नेम जे असेल ते तुमचं या ठिकाणी मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे आडनाव शेवटी आडनावच मित्रांनो या ठिकाणी आलं पाहिजे, ते आडनाव इथे टाकायचं आहे. तर आता हे कशाच्या बेसवरती टाकायचं आहे, जसं की तुमचं 10वीच्या मार्कशीटमध्ये नाव आहे मित्रांनो तसं तुम्ही टाकू शकता. जे नाव आहे तसंच तुम्हाला टाकायचं आहे. त्यांनी लिहिले या ठिकाणी SSCच्या मार्कशीटमध्ये किंवा सर्टिफिकेटमध्ये जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. किंवा मित्रांनो नाव टाकताना मिस्टर मिसेस असं लावायचं नाही, लक्षात घ्या. आता नाव तुमचं चेंज झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी S करायचं आहे आणि बदललेलं नवीन नाव टाकायचं आहे. वरती तर जुनं नाव तुम्हाला टाकायचं आहे, परंतु चेंज झालं असेल तर बदललेलं नवीन नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याचा पुरावा देखील तुमच्याकडे असला पाहिजे. नुसतं नाव चेंज तुम्ही केलं म्हणून नुसतं टाकायचं नाही, तर त्याचा पुरावा देखील असतो. गॅजेट असतं पहा किंवा मॅरेज सर्टिफिकेट असतं. ठीक आहे. तर नसन चेंज झालेलं तर नो करायचं मित्रांनो. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे पूर्णपणे 10वीच्या मार्कशीटवरती जशी आहे तशी. पुढं तुमचं लगेच एज या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं या ठिकाणी. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. ईमेल ID टाकून कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर 10वीचा तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर सीट नंबर तो टाकणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कधी 10वी पास झाला 2011-12 कधी झाला ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं आता तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचं आहे. पहा एक्झाम सेंटरमध्ये मित्रांनो तुम्ही 3 प्रेफरन्स देऊ शकता. कुठलेही महाराष्ट्रामधील एक एक्झाम सेंटर तुम्ही निवडू शकता. जसं की या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जे जिल्ह्यामध्ये राहताय तेच निवडा. त्यानंतर नजीकच्या जिल्ह्याचे 2 प्रेफरन्स अजून तुम्ही मित्रांनो या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायचं आहे आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. जो पण तुम्हाला OTP आलेला असेल मित्रांनो तो OTP या ठिकाणी व्हॅलिडेट करायचा आहे. सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला असेल पहा. त्याच्यानंतर खाली तुम्हाला आता रिव्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. ज्या ठिकाणी तुमची सर्व माहिती तुम्हाला दिलेली असेल, जसं की तुमचं जेंडर बरोबर आहे का, बरोबर असेल तर इथं टिक मार्क करायचं आहे. तुमचं पासिंग इयर बरोबर आहे का, बरोबर असेल तर टिक मार्क करायचं आहे. परीक्षा केंद्र तुम्ही बरोबर निवडलेत का ते टिक मार्क करायचे. नाव तुमचं चेक करायचं आहे. जर बरोबर असेल तर टिक मार्क करा, कारण की रिव्हेरीफाय केलं आहे, परत एडिट तुम्हाला करता येणार नाही. एकदाच चेक करून घ्यायचे सर्व या ठिकाणी. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी काय एरर आलेला असेल मित्रांनो तो तुम्हाला दुरुस्त करायचा आहे. सबमिट बटनावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक नोट येईल, यशस्वीरित्या नोंदणी तुमची कंप्लीट झालेली आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येईल, याचा फोटो काढून ठेवू शकता किंवा तुम्हाला मेलला आणि मित्रांनो मोबाईल नंबरवरती देखील तुम्हाला येऊन जाईल. आता क्लोजवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहा आता मित्रांनो इथंच तुम्हाला ॲप्लायचं ऑप्शन येईल. पहा ॲप्लाय पोस्टचं नाव दिसतंय, इथं तुम्हाला क्लिक करायचे. तुमचे सर्व पर्सनल डिटेल्स बरोबर आहेत का ते चेक करायचे आहेत. ॲप्लाय पोस्टवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणावरून मित्रांनो तुम्ही ॲप्लाय करू शकता. या ठिकाणी एक पहा प्लसचं चिन्ह तुम्हाला दिसत असेल क्रिएट नावाचं, इथूनच तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा मेन जी मित्रांनो वेबसाईट आहे इथं येऊन तुम्ही आता लॉग इनवरती क्लिक करून लॉग इन करून देखील मित्रांनो तुम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकता. किंवा इथून डायरेक्टली तुम्हाला भरता येईल. प्लसच्या चिन्हावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन होतोय. पहा अशा पद्धतीने. इथं तुम्हाला क्लोजवरती क्लिक करायचं आहे. आता तुमची पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. जसं की पहिली डिटेल्स आहे ती म्हणजे मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जाहिरात काळजीपूर्वक वाचायची. मी काय मुद्दे सांगितलेत, परंतु तुम्ही जाहिरात वाचल्याशिवाय अर्ज करायचा नाही, लक्षात घ्या. तर तुम्हाला पदाची निवड करायची. आता पदाची निवड करताना पहा कोऑपरेटिव्ह ऑफिस ग्रेड 1 म्हणजेच सहकारी अधिकारी श्रेणी 1, श्रेणी 2, असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणजेच वरिष्ठ लिपिक. मित्रांनो लक्षात घ्या, असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणजेच वरिष्ठ लिपिक हे 2 पद आहेत एकत्र, असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर आणि वरिष्ठ लिपिक. त्यानंतर ऑडिट ग्रेड 2 लेखापरीक्षक श्रेणी 2, स्टेनोग्राफर उच्च श्रेणी, स्टेनोग्राफर निम्न श्रेणी आणि लघुलेखक
ही मित्रांनो पदं आहेत. या ठिकाणी पदांची नावं तुम्हाला लक्षात आली असतील. आता तुम्हाला कुठल्या पदासाठी अप्लाय करायचं आहे ते पद तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी आता असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर, सहाय्यक सहकारी अधिकारी, वरिष्ठ लिपिक ह्या पदासाठी सिलेक्ट केलं. ठीक आहे. तर पोस्ट क्रमांक या ठिकाणी येईल पहा. आता जाहिरातीमध्ये त्याचा पोस्ट क्रमांक देखील तुम्हाला दिलेला असेल. तर बघा जाहिरातीमध्ये वरिष्ठ लिपिक, सहाय्यक सहकारी अधिकारी हे पद आहे पहा 3 नंबरचं. ही वरची 3 पदं आणि या ठिकाणी उच्च श्रेणी, निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक एवढीच पद आहेत मित्रांनो. तर तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचे ते तुम्हाला पद सिलेक्ट करायचं आहे. आता अप्लाय डिव्हिजन विभाग निवडा. तुम्ही कुठल्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करत आहात. आता पुण्यामध्ये मित्रांनो तुम्ही अप्लाय करताय तर पुण्यामध्ये 2 डिव्हिजन आहेत पहा. जसं की सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे आणि विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे. म्हणजे सहकार आयुक्त जे मेन ऑफिस आहे ना, मेन जिथून जाहिरात आली त्यांचं एक ऑफिस आहे मेन आणि बाकीचे उपविभाग असतात, विभागीय सहनिबंधक कार्यालय असतात. तशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो नागपूर, लातूर, मुंबई, न्यू मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर आणि पुणे असे विभागीय सहनिबंधक कार्यालय आहेत. तर तुम्हाला कुठल्या तरी एकाच कार्यालयामध्ये मित्रांनो एका पदासाठी अर्ज जो आहे तो करता येणार आहे, असं तर आपण जाहिरातीमध्ये पाहिलेलं आहे. तर तुम्हाला कुठं करायचं आहे ते निवडा. तुम्ही कुठल्या विभागामध्ये किती जागा आहेत पाहायच्या आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जाहिरात ओपन करून प्रत्येक विभागाच्या जागा पाहायच्या आहेत. मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे कुठं किती जागा आहेत त्या पाहण्यासाठी. तर सर्व जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे. त्यानुसार जिथं तुमच्या कॅटेगरीला जागा आहे तिथलं मित्रांनो तुम्हाला विभाग जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जसं की पुण्यामध्ये पहा, आता पहिलंच जे सहकार आयुक्त कार्यालय तिथं वरिष्ठ लिपिकला जर 19 जागा आहेत. आता या ठिकाणी कॅटेगरी पाहिजे तुम्हाला. समजा तुमची या ठिकाणी कॅटेगरी समजा विमापर असेल, विमापरला जागा आहे का इथं सर्वसाधारणमध्ये किंवा पदसंख्या आहे का, तर नाही. तर पदसंख्या नसली तरी देखील मित्रांनो तुम्हाला तीच कॅटेगरी सिलेक्ट करायची, कारण की ओपनमधली तुम्हाला जागा भेटू शकते नंतर. किंवा मित्रांनो या ठिकाणी अराखीव पदं 7 आहेत, ओपनसाठी जागा आहे, भज ब साठी जागा आहे, भज क साठी जागा आहे. तर जिथं जागा आहे तिथं मित्रांनो तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा इतर जिल्हा देखील इतर विभाग देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. जागा पाहून तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करायचे. तर या ठिकाणी मित्रांनो सहकार आयुक्त मी पुणे आता या ठिकाणी तात्पुरतं सिलेक्ट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला जिथं अप्लाय करायचं आहे, तुम्हाला जिथं जॉब करायचा आहे किंवा जिथं जागा आहे तुमच्या कॅटेगरीला त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी विभाग सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर खाली पहा मित्रांनो, आता आय कन्फर्म आय हॅव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट. मी खात्री करतो की मी जाहिरात वाचले. इथं तुम्हाला कन्फर्मेशनच द्यायचं आहे त्याचं. ठीक आहे. तर त्यासाठी जाहिरात अगोदर वाचायचे, नंतर मित्रांनो मग तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर खाली पहा आता मित्रांनो वैयक्तिक माहिती तुमची आलेली आहे. तुमचा नोंदणी क्रमांक, तुमचं नाव वगैरे, तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जेवढं भरलं होतं ते सर्व आलेलं आहे. या ठिकाणी म्हटलं आहे की त्यांनी ॲज पर गव्हर्नमेंट नोटिफिकेशन तुम्ही या ठिकाणी लहान कुटुंब मुलांसाठी पात्र आहात का. म्हणजे तुमचं लग्न झालं आहे मित्रांनो, तर तुमचं या ठिकाणी 2पेक्षा जास्त तुम्हाला मुलं नसतील तर मित्रांनो तुम्ही पात्र असता. 2पेक्षा जास्त मुलं असतील तुम्ही तर तुम्हाला तर अपात्र असता तुम्ही. तर त्याचं मित्रांनो या ठिकाणी पात्र आहात का तुम्ही एस करू शकता. नो केलं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही इलिजिबल नसणार. ठीक आहे. ॲज पर गव्हर्नमेंट नोटिफिकेशन डेट जी आहे 28 मार्च 2005 नुसार मित्रांनो स्मॉल फॅमिली चिल्ड्रनचं जे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार मित्रांनो तुम्हाला एस नो करायचे. तर एस करायचं या ठिकाणी. तुमचं मॅरेज सर्टिफिकेट, तुमचं मॅरिड तुम्ही नसाल तर मग त्याचा प्रश्नच येत नाही. जर मॅरिड असाल तर ते तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र मित्रांनो जोडावं लागतं अर्ज भरताना. ते देखील तुम्हाला ऑप्शन येईल तुम्ही या ठिकाणी मॅरिड जर सिलेक्ट केलं तर. त्याच्यानंतर खाली पाहता उमेदवारांचे आदिवास, नॅशनॅलिटीला इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का तुम्ही एस करायचं आहे या ठिकाणी आणि तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. जी पण कॅटेगरी असेल मित्रांनो ती सिलेक्ट करायची. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट डिटेल्स. आता मित्रांनो तुम्हाला तुमचं जात प्रमाणपत्र, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अर्ज करणार आहात, जसं की तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ओपन सिलेक्ट केलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचे डिटेल्स येणार नाहीत टाकायला. जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करताय, EWS सिलेक्ट केलं तर EWS प्रमाणपत्राची माहिती टाकायसाठी ऑप्शन येईल. SBC सिलेक्ट केलं तर या ठिकाणी जात प्रमाणपत्राची माहिती टाकायला येईल. जसं मित्रांनो तुम्ही सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्हाला सर्व माहिती भरायची. जसं की आता कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स भरायचे. त्यानंतर खाली नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राबाबत तपशील. आता मित्रांनो जसं समजा या ठिकाणी ओपन सिलेक्ट केलं तर नॉन क्रिमिनलचं ऑप्शन येणार नाही. तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज भरताय तर नॉन क्रिमिनल तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. नॉन क्रिमिनल कुणाकुणाला लागत नाही. SC ST मधील महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना नॉन क्रिमिनल लागत नाही. परंतु या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील जे महिला उमेदवार आहेत ज्यांना मित्रांनो महिलांचं आरक्षण घ्यायचं आहे त्यांनाही नॉन क्रिमिनल आता लागत नाही. ती ही अट रद्द करण्यात आलेली आहे. बाकी मग सर्व कॅटेगरीमधील उमेदवारांना आरक्षण घ्यायचं असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल लागेल. तर त्याचं ऑप्शन येतं आहे ते तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, आदिवास प्रमाणपत्राची माहिती या ठिकाणी भरावीच लागणार आहे. त्यांनी ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, रेडफुली दिले पहा त्याला.
कुठून घेतलं डोमिसाईल सर्टिफिकेट, कधी घेतलं, त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र सर्टिफिकेटचा सिरियल नंबर टाकायचा आहे तुम्हाला. आता तुमच्याकडे काय आयडेंटिफिकेशन मार्क्स आहेत का, जसं की मित्रांनो हातावरती काही खूण आहे का, कुठल्या हातावरती काही तीळ वगैरे आहे का, कुठल्या हातावरती ते तुम्हाला आयडेंटिफिकेशन मार्क्स या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला एक आयडेंटिटी प्रूफ द्यायचं आहे. जसं की मित्रांनो तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही येस करायचं आहे, मग पॅन कार्डचे डिटेल्स तुम्हाला भरायचे. पॅन कार्ड नसेल तर नो करू शकता. यापैकी कुठलंही एक द्यायचं आहे तुम्हाला. जसं की तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तर तुम्ही येस करून त्याची माहिती भरू शकता. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही तर नो करू शकता. तुमच्याकडं वोटर आय डी कार्ड आहे तर येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. परंतु कुठलंही एक यापैकी पाहिजे मित्रांनो. यापैकी एक तुम्हाला लागणार आहे. वैध प्रमाणपत्र. पासपोर्ट तुमच्याकडे नसेल तर नो करा. तुमच्याकडे बँक खाता असेल तर ते येस करा आणि त्याची डिटेल्स टाका. जर नसेल तर नो करा. मग त्याची तुम्हाला बँक खात्याचं पासबुक जे असतं मित्रांनो ते अपलोड करावं लागणार आहे. शेवटी लक्षात घ्या, तुम्ही ज्या ठिकाणी या ठिकाणी जे येस कराल ते डॉक्युमेंट तुम्हाला शेवटी अपलोड करावं लागणार आहे. ओरिजिनल आय डी प्रूफ तुम्हाला अपलोड, ओरिजिनल नसेल तर चालेल, झेरॉक्स असेल सध्या अपलोड कराल तर चालते. परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी मात्र ओरिजिनल आय डी प्रूफ तुम्हाला मित्रांनो घेऊन जावं लागणार आहे. तर यापैकी एक मित्रांनो किमान एक ओळखीचा पुरावा या ठिकाणी अनिवार्य आहे. तुम्हाला जसं पॅन कार्ड मी सिलेक्ट केलं तर पॅन कार्डची डिटेल भरायची. बाकी तुमच्याकडे काय नसेल तो नो करू शकता. त्यानंतर आय एम व्हॉलंटरी सबमिटिंग या ठिकाणी क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करून पुढचे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत. त्यानंतर पुढची स्टेप असेल पर्सनल डिटेल्ससाठीची, ज्यामध्ये मित्रांनो विचारलेलं आहे त्यांनी सर्व माहिती तुम्हाला भरायची. जसं की तुम्ही माजी सैनिक आहात का, असाल तर एस करा, अन्यथा नो. खेळाडूमधून तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे का, असेल तर एस करून मित्रांनो तुमच्या सर्टिफिकेटबद्दल कुठली तुम्ही अचिव्हमेंट केलेली आहे त्याबद्दलची माहिती द्यायची आहे. त्यानंतर दिव्यांग म्हणून तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे का, त्यानंतर अतिरिक्त तपशील तुम्हाला द्यायचा आहे. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या सर्वांसाठी मित्रांनो समांतर आरक्षण असणार आहे, त्याबद्दलही तुम्हाला येस नो करायचं आहे. जर तुमच्याकडं खरंच सर्टिफिकेट असतील तर तुम्ही येस करू शकता. त्यानंतर कुठल्याही गुन्हेगारी प्रकरणामध्ये अटक किंवा फौजदारी खटला वगैरे तुमच्यावर आहे का, जर असेल तर येस करा, अन्यथा नो करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी सर्व डिटेल्स आहेत मित्रांनो तुम्हाला सर्व वाचून तुम्हाला येस नो करायचं आहे या ठिकाणी. आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट स्टेप जे आहे त्याच्यावरती जायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुल डेटा सेव्ह होईल. आता मित्रांनो तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणजे सध्या तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे, सध्या तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो सोडून तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तो म्हणजे करस्पॉन्डंट ॲड्रेस. आता दोन्हीही सेम असेल, म्हणजे सध्या ज्या ठिकाणी राहताय तो दोन्ही सेम ॲड्रेस असतील तर तुम्हाला येसवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे वरचा ॲड्रेस जो आहे तो खाली येणार आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर पुढं तुमचं डिटेल येईल ती म्हणजे तुमचे मार्क्स टाकण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन. जसं की पहिल्यांदा 10वीचे मार्क्स टाकणं मॅन्डेटरी आहे. या ठिकाणी तुमचं बोर्ड वगैरे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड, किती गुण मिळाले, कितीपैकी मिळाले, या ठिकाणी पर्सेंटेज तुम्हाला सिलेक्ट करायचे. जर CGPA असेल तर CGPA, ग्रेड मार्क्स असतील तर ग्रेड सिलेक्ट करा, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा. त्यानंतर 12वीचं या ठिकाणी टाकायचे तपशील तुम्हाला. त्यानंतर ग्रॅज्युएशनचे तपशील तुम्हाला टाकायचे आहेत. ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकताना देखील तुमचं जे पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज सिलेक्ट करा, ग्रेड मार्क्स असतील तर ग्रेड मार्क टाका आणि CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करा. तर या ठिकाणी पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेजला सिलेक्ट करायचं आहे. तो टोटल किमान मार्क्स आणि जर समजा 1200 पैकी तुमचे या ठिकाणी 1200 मार्क्स तुम्हाला पडले पैकी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 911 मार्क्स पडलेत तर तुम्हाला 911 टाकायचे आहेत. कितीपैकी ग्रॅज्युएशनमध्ये पडलेत तर खाली तुम्हाला टक्केवारी आपोआप त्याची येणार आहे. जर तुमचा या ठिकाणी मित्रांनो ग्रेड मार्क्स असतील तर ग्रेड मार्क्स सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी कितीपैकी मार्क्स तुमचे आहेत 1200 पैकी किती पडले ते टाकायचे आणि तुम्हाला श्रेणी कुठला भेटला आहे, बी भेटला आहे, ए भेटला आहे, कुठला ग्रेड भेटला आहे तो ग्रेड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर CGPA पहा, CGPA या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला. कमाल CGPA कितीपैकी तुम्हाला किती CGPA मिळाले तो टाकायचा आहे. तर हे अशा पद्धतीने मार्क्स तुम्हाला भरायचे आहेत. आता मित्रांनो पोस्ट वाईज क्वेरी या ठिकाणी डू हॅव पास MSIT एक्झाम किंवा एक्झामिनेशन. जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नो करू शकता. जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. तुमच्याकडे सफिशियंट नॉलेज मराठीचं आहे का तर तुम्हाला येस करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा डेटा सक्सेसफुल सेव्ह होईल. त्याच्यानंतर मित्रांनो आता तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पहा या ठिकाणी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची माहिती दिलेली आहे. जसं की तुमच्याकडे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुमचा अपलोड करायचा आहे. फोटो कसा पाहिजे मित्रांनो त्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. क्लिक हेअर टू अपलोड फोटोवरती क्लिक केलं तर सर्वात अगोदर तुम्हाला कॅप्चर फोटो करायचा आहे, म्हणजे लाईव्ह फोटो मित्रांनो तुमचा अगोदर तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर अपलोड फोटोग्राफ म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा PCमध्ये तुमचा जो स्कॅन केलेला फोटोग्राफ असतो ना तो अपलोड करायचा आहे. 80 ते 200 KB दरम्यान त्याची साईज पाहिजे. तर सर्वात अगोदर कॅप्चर फोटोग्राफवरती क्लिक करायचं आहे. क्लिक हेअर टू कॅप्चरवरती क्लिक केलं तुम्ही तर तुमच्या PCमध्ये तुम्हाला अलावचं ऑप्शन येईल. अलावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या कॅमेऱ्याने तुम्ही फोटो जो आहे तो तुम्हाला कॅप्चर करायचा आहे.
कॅप्चर फोटो अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीने पहा टिक मार्क येणार आहे. त्यानंतर अपलोड फोटोग्राफवरती क्लिक करायचं आहे. जर तुमची फाईल साईज इज लेस दॅन स्पेसिफाईड असं जर तुम्हाला एरर येत असेल तर मग काय करायचं, तुम्हाला तुमची साईज पाहिजे फोटोची किती 80 ते 200 KB दरम्यान पाहिजे, लक्षात घ्या. आणि JPG किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये फोटो पाहिजे 80 ते 200 KB मध्ये साईज. मग तुम्हाला कशी कमी जास्त करायची, तर तुम्हाला ऑनलाईन मित्रांनो काय करायचं आहे, गुगलवरती यायचं आहे. तुम्हाला सर्च करायचं आहे फोटो रिसाईज 100 KB, हे ऑप्शन तुम्हाला सर्च करायचे गुगलवरती. तुम्हाला imageresizer.com ही जी मित्रांनो सेकंड नंबरची वेबसाईट येते ना, ही सेकंड नंबरची, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट फाईल, तुमची फाईल जी आहे जिथं तुम्ही ठेवलेली तिथून तुम्हाला अपलोड करायची, अशा पद्धतीने फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुमची साईज या ठिकाणी टाकायची. पहा आता साईज तुमची किती 80 ते 200 KB दरम्यान सांगितली. तुमच्या फोटोची साईज खूपच कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी 150 टाकू शकता किंवा 200 टाकू शकता. 200 जरी टाकली तरी मित्रांनो चालेल, ठीक आहे. फोटोची साईज खूपच कमी असेल तर तुमची फोटोची साईज 100 KB दरम्यान आहे, म्हणजे 75 किंवा 60 KB आहे आणि तुम्हाला ती 80च्या वरती न्यायची, तर तुम्ही मग 100 टाकू शकता किंवा 150 टाकू शकता, ठीक आहे. तर JPG फॉर्मॅट राहू द्या. इथं तुम्ही या ठिकाणी इमेज रेझोल्युशन देखील चेंज करू शकता, फोटोची हाईट आणि रुंदी देखील चेंज करू शकता. जसा फोटो आहे तसा अपलोड करा, फक्त साईज या ठिकाणी टाका आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट टू डाउनलोडवरती क्लिक करा. तुमचा फोटो जो आहे त्याची साईज वाढलेली असेल. पहा आता अपलोड करून पहा, तुमचा फोटो अपलोड होईल. जर परत साईजचा इश्यू आला तर मित्रांनो साईज किती या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे त्या फोटोच्या प्रॉपर्टीमधील साईज पहा 80 ते 200 KB दरम्यान आहे का. नसेल तर मित्रांनो मग तुम्हाला अजून साईज वाढवायचे, 200 करून पाहिजे, 250 करून पाहिजे आणि डाउनलोड करून पाहायचं आहे. साईज कमी जास्त करून पाहिजे, त्यानंतर फोटो मग तुमचा अपलोड होऊन जाईल. पहा आता फोटो वगैरे अपलोड झालेला आहे, याला क्लोज करायचं आहे. इथं मित्रांनो ग्रीन टिक आलेली आहे. आता ग्रीन टिक आली आहे, परंतु तुम्हाला व्ह्यू कॅप्चर फोटोवरती एकदा क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा फोटो पाहून घ्यायचा आहे आणि व्ह्यू अपलोडेड फोटो जो आहे त्याच्यावरतीही क्लिक करायचं आहे. दोन्ही फोटो तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे, तरच तुमचा फॉर्म सबमिट होतो. त्यानंतर आता मित्रांनो पुढं आहे आपली स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा. स्वाक्षरी अपलोड करताना देखील मित्रांनो 50 ते 80 KB दरम्यान तुमची स्वाक्षरी पाहिजे, 50 ते 80 KB दरम्यान. त्यानंतर स्वाक्षरी अपलोड करून घ्यायचे, तिथंही टिक आली पाहिजे. आता सिग्नेचर अपलोड करताना एक चुकी या ठिकाणी त्यांच्याकडून झालेली आहे मित्रांनो. इथं आय बटनावरती क्लिक केलं तर 50 ते 80 KB साईज दाखवत आहे, परंतु क्लिक हेअर टू अपलोड जर आपण केलं ना तर इथं तुम्हाला 80 ते 200 KB दाखवत आहे. पहा तर 50 KBच्या वरती नाही पाहिजे, तर 80 KBच्या वरती तुमची साईज पाहिजे सिग्नेचरची, 80 ते 200 KB दरम्यान पाहिजे, लक्षात ठेवा. सिग्नेचर अपलोड झालेली आहे, त्याच्यासमोर असं टिकमार्क येईल पहा. नंतर त्याच्यानंतर तुमची 10वीची मार्क्स तुम्हाला अपलोड करायचे, त्यानंतर तुमचं स्कॅन केलेलं 12वीचं मार्कशीट आणि मित्रांनो या ठिकाणी समतुल्य प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं एक ID प्रूफ, 1 आणि 2 ID प्रूफ या ठिकाणी लिहिलं आहे. तुमचे ID प्रूफ कागदपत्र 1 आणि 2 अपलोड करा. आता या ठिकाणी मित्रांनो 100 ते 300 KB दरम्यान तुमची साईज पाहिजे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याची साईज देखील या ठिकाणी त्यांनी किती दाखवलेली आहे पहा, 100 KB ते 300 KB दरम्यान. PDF असेल किंवा फोटो जरी JPGमध्ये असेल तरीही चालेल. ऑदर रिलेव्हंट डॉक्युमेंट, तुम्हाला काय मित्रांनो ऑदर रिलेव्हंट डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील, जीप फाईल देखील, मोठी फाईल देखील तुम्ही अपलोड करू शकता, फोल्डर देखील त्याचं जीप फाईलचं अपलोड करू शकता 2 MB पर्यंत. ऑदर काही डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे असतील, जर राहिलेली तुम्हाला वाटते किती महत्त्वाचे आहेत तर तुम्ही इथं अपलोड करू शकता. त्यानंतर आय कन्फर्मवरती क्लिक करायचे, परंतु सर्व डॉक्युमेंटसमोर ग्रीन टिक आली पाहिजे. पहा अशा पद्धतीने ग्रीन टिक आली पाहिजे आणि प्रत्येक डॉक्युमेंटच्या समोर व्ह्यूचं ऑप्शन दिसतं ना तुम्हाला, व्ह्यूवरती क्लिक करूनच पाहिजे तुम्हाला, तरच तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होईल. त्यानंतर खाली पहा आता तुम्हाला तुमचं पेमेंट किती करायचे, फी पेज किती करायचे, तुमची कॅटेगरीनुसार तुम्हाला फी पेजचं ऑप्शन येईल. त्यानंतर खाली आता तुम्हाला पेमेंट गेटवे निवडायचा आहे, ऑनलाईन सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आणि हे जे सर्व टिकमार्क घोषणापत्र जे आहे तुम्हाला सर्व टिकमार्क करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे टिकमार्क केल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा फॉर्म जो आहे प्रिव्ह्यू करायचा आहे, प्रिव्ह्यू पूर्वावलोकन करायचं आहे, म्हणजे तुमचा फॉर्म एकदा तुम्हाला सबमिट व्हायच्या अगोदर सर्व चेक करून घ्यायचं आहे, सर्व बरोबर आहे का. अशा पद्धतीने पहा हा फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच मित्रांनो तुम्हाला सबमिट करायचं आहे. इथं तुमची सर्व डॉक्युमेंट स्कॅन केलेले आहेत ते देखील तुम्हाला पाहता येतील, कुठले कुठले अपलोड झालेले आहेत ते पहा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर फॉर्म तुमचा सबमिट होईल. आता मित्रांनो याला क्लोज करायचं आहे या ठिकाणी वरनं आणि सबमिट प्रस्तुत करण्यावरती क्लिक करायचं आहे. इथं सबमिट बटनावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर मित्रांनो पेमेंटचं ऑप्शन येईल. पहा पेमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही QR कोडनी, फोनपे, गुगल पेने देखील पेमेंट करू शकता स्कॅन करून. अशा पद्धतीने या ठिकाणी स्कॅनचं ऑप्शन देखील आहे, परंतु मित्रांनो तुम्ही तुमचं नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल तेही तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर इथून मित्रांनो तुम्हाला पेमेंट जे आहे ते करायचं आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करायचं आहे, पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट करण्यासाठी ऑप्शन येईल. तुम्हाला प्रिंट काढून तुमचं ॲप्लिकेशन
ठेवायचं आहे किंवा मित्रांनो या ठिकाणी मेन पेजवरती यायचं आहे इथं तुम्हाला परत आणि लॉग इनवरती क्लिक करून तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून देखील तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही स्टेटस चेक करू शकता. अजून या व्यतिरिक्त मित्रांनो काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनललाही सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी. धन्यवाद.